नमस्कार. टुडे इज डे 5. आज आपण मुलांच्या मोबाईल ॲडिक्शन कमी करण्यासाठी नेक्स्ट पॉइंट आहे दॅट इज सरप्राइजेस. सर्वच मुलांना सरप्राइजेस खूप आवडतात आणि त्यातही 10 वर्षावरील मुलांना, म्हणजेच आता टीनेज हे 10 वर्षापासून पुढे सुरू झालेलं आहे, तर 10 पे टीन तुम्ही असं म्हणू शकता. तर ह्या मुलांना जर आपण सरप्राइजेस दिले की दे विल व्हेरी हॅपी. सो आपण असं करू शकतो, पेरेंट्सनी मुलांना जे काही हवं आहे, साधारण मुलांच्या आवडीची एखादी जीन्स पॅन्ट किंवा टी शर्ट कधीतरी त्यांनी सांगून ठेवलेलं आहे, तसं त्यांच्या आवडीचं, त्यांना आवडत असलेल्या ब्रँडचं असं कधीतरी एखादं गिफ्ट घ्यायचं, टी शर्ट, आणि ते घेतलं त्याचं गिफ्ट पॅक करायचं, त्याच्यावर लिहायचं टू डिअर सो अँड सो, जे काही तुम्ही त्याचं निकनेम असेल ते, विथ लव्ह फ्रॉम मॉम अँड डॅड, आणि ते त्याच्या तुम्ही स्टडी टेबलच्या जिथे ड्रॉवर असेल त्या ड्रॉवरमध्ये ठेवून द्या. आणि मुलं घरी आले की त्यांना म्हणा, अगदी खोट्या खोट्या रागाने म्हणायचं की जा रे जाऊन बघ जरा अभ्यास कर बरं पटकन. आणि त्यांना तो लटका राग अगदी खूप छान समजतो. मुलं गेले आणि त्यांच्या स्टडी टेबलच्या जवळ गेले, त्यांनी तो ड्रॉवर उघडला आणि त्याच्यातलं ओ माय गॉड त्याला गिफ्ट दिसलं आणि त्याच्यावर त्यांनी हे सगळं लिहिलेलं आहे. गिफ्ट उघडलं, गिफ्ट पाहून त्याला हवं असलेल्या वस्तू त्याला मिळाल्या, तो द चिल्ड्रन फील व्हेरी हॅपी. आणि मग तो जाऊन काय करेल, पळत जाऊन म्हणेल आईला आणि पप्पाला एक जादूची झप्पी देईल आणि म्हणेल यू आर द बेस्ट मॉम अँड यू आर द बेस्ट डॅड. तर मुलांना हे सरप्राइजेस असं पिरियॉडिकली, म्हणजे दरवेळेस खूप मोठे मोठे गिफ्ट द्यायचे असतात असं नाही, पण छोटे मोठे जर तुम्ही असे देत राहिला, आणि तेही मात्र स्टडी टेबलच्या जवळच, नॉट नियर द टीव्ही ऑर देअर कॉम्प्युटर टेबल, कारण ते ऑलरेडी त्या दोन गोष्टीची त्यांच्या पॉझिटिव्ह इमोशन्स ऑलरेडी जुळलेले आहेत. तर त्यांच्या स्टडी टेबलला तुम्ही जे असं गिफ्ट ठेवले तर मुलांना एक खूप आनंद होईल आणि स्टडी सोबत त्यांचं एक कनेक्शन तयार होईल. वी वॉन्ट दॅट. पण ह्याचा अर्थ असंही नाही की आज तुम्ही गिफ्ट ठेवलं आणि लगेच 8 दिवसात त्याला एकदम आउटस्टँडिंग मार्क्स मिळतील, असं नाही. परंतु त्याचं जे कनेक्शन त्या स्टडी सोबत झालेलं आहे, सो दॅट विल गिव्ह यू लॉंग टर्म रिझल्ट्स. सो पेरेंट्स प्लीज डू दॅट अँड लेट द चिल्ड्रन गेट सरप्राइजेस पिरियॉडिकली. अँड नेक्स्ट पॉइंट इज सिबलिंग. सिबलिंग आता काय आपण बघतो बऱ्याच वेळेस की कुटुंबामध्ये 1 आणि 2 असतात, काही कुटुंबात तर एकच मूल असतं. पूर्वी कसं जॉईंट फॅमिली असायच्या तेव्हा कझिन्स असायचे, तर ते खूप खेळायचे, मस्ती करायचे, त्याच्यामुळे काय होतं त्यांचं सर्व्हायवल स्किल्स छान डेव्हलप व्हायचे. पण आता तसं होत नाही. एकच मुलगा असतो घरी आणि जनरली मुलं सगळ्याच गोष्टी आपल्या पेरेंट्सशी शेअर करू शकत नाही. तर मग त्यांना त्यांच्या वयाचेच काही मुलं किंवा सिबलिंग्स किंवा फ्रेंड्स असं लागत असतात. मग घरी काय करायचं, तर मग घरी आपण असं करू शकतो, पेट्स ठेवू शकतो, कधी डॉग, कॅट किंवा बर्ड्स, नाहीतर आपण प्लांट्स लावू शकतो. अशामुळे मुलांना हे पेट्स आणि प्लांट्स याच्यामध्ये आपण, किंवा फिश टँक ठेवू शकता तुम्ही मुलांच्यासाठी. दे लव्ह दॅट. ते जस्ट त्यांचं आणि स्ट्रेस पण कमी होतो फिश टँककडे सारखं बघितल्याने, असं पण एक हे आहे, रिसर्च आहे असा. तर मुलांना एंगेज ठेवण्यासाठी आपण ह्या पेट्सला किंवा प्लांट्सचा हे करू शकतो आणि मुलांना त्यांची देखभाल करायसाठी त्यांना तिथे एंगेज करू शकतो. सो व्हॉट विल हॅपन, मुलांचा जो इमोशनल बॅलन्स आहे तो तिथे डेव्हलप झाला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण मुलांचं मोबाईल ॲडिक्शन कमी करण्यासाठी 9 आतापर्यंत बघितलेले आहेत. तर माझं पालकांना विनंती आहे की त्यांनी ह्याच्यातलं जेवढे काही त्यांना शक्य असेल त्यांनी तेवढे ते करावे आणि मुलांना मोबाईल ॲडिक्शनपासून दूर ठेवावे, जेणेकरून मुलांना ह्याच्यापासून सवय लागणार नाही. कारण विलन कोण आहे, तर स्क्रीन. विलन इज मोबाईल. तर या मोबाईल, आपली मुलं विलन नाही आहेत. त्याच्यामुळे या विलनपासून आपल्या मुलांना कसं फाईट करायचं आहे ह्याच्यासाठी आपण हे मोबाईल ॲडिक्शनचे हे 6 सिरीज आपण बघितले आहेत. थँक्यू सो मच. मी गीता हेमंत व्यास, स्टुडंट मेंटर अँड पेरेंटिंग काउन्सिलर. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय व्हिडिओ. थँक्यू सो मच.